अरुण मसुरे बालन टाकळी आणि सध्या मी शोभवला असते अरुणा अशोक राऊत. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी आणि माझं स्वतःचं पार्लर आहे. जयश्री अर्जुन शिंदे बालन टाकळी. आता सध्या मी जालन्याला असते. जयश्री रमेश धामणगावकर. मला 3 मुलं आहेत, 2 मुलं आणि एक मुलगी. जालन्यालाच असते. नमस्कार, मी योगिता माणिकचंद गडकर बालन टाकळी. मी फुलंब्रीला असते. माझं नाव योगिता सचिन खुळे. मला 4 अपत्य आहे आणि मी मी कल्पना शांतीलाल सुंदरकर. सध्या मी स्थायिक आहे. मला 2 अपत्य आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आणि मुलगी BSc ला आहे, मुलगा 12वीला. बोलते बालन टाकळीची. मला कडल दिलेलं आहे. मला 2 मुली एक मुलगा आहे. सगळे म्हणजे व्यवस्थित चाललेले आहे. मी छाया भीमराव जलपे. मी बालन टाकळी. सध्या पुण्याला आहे. मला एक मुलगा आहे. मी ते अगोदर सगळ्यांना नमस्कार, सरांना नमस्कार, नमस्कार. मला सर पण ओळखते, रोज पाहत येतात. माझं नाव मनीषा विष्णू माने. इकडचं नाव मनीषा भीमराव सुगळे. मी अंगणवाडी सेविका आहे. एक मुलगी आणि एक मुलगा आहे. धन्यवाद. स्पेशल वैद्य बालन टाकळी आणि सासर माझं तलवाड आहे. मी सध्या गेवराला स्थायिक आहे. त्वरित अर्बन बँकेची संचालिका आहे आणि मला 3 अपत्य आहेत, 2 मुली आणि एक मुलगा. सुनीता भीमराव जगताप. सध्या मी गंगापूरला राहते. मला 3 मुलं आहेत आणि एक मुलगी आहे. घरचंच काम चालू आहे. मी मीना विष्णू पाटोळे बालन टाकळी. मला कोरडगावला दिलंय. मी सध्या ठाण्याला राहते. मला 2 अपत्य. माझं नाव ज्योती रायबान शिंदे. मला एक मुलगा मुलगी आहे. माझा मुलगा कीर्तनकार आहे. पहिलं माझं नाव मीरा बापूराव गोरडे. मी सध्या तीर्थपुरीत आहे. मीरा विष्णू मोठे. मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. 2 जावई आले, एक नात झाला. मी घरीच असते. नमस्कार, माझे नाव सुजाता लक्ष्मण देशमुख. मी शोभवला वास्तव्यास आहे. माझे सासरचे नाव सुजाता सुभाष कोसे. माझे मिस्टर विखे आरोग्य कॉलेजवर OS म्हणून काम करतात आणि मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी BDS 3rd इयरला आहे आणि मुलगा 11वी सायन्स करतोय, नीटची तयारी करतोय. आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडव वस्ती येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. चंद्रकांत गराड बालन टाकळी. मला 2 मुलं आहेत, दोन्ही इंजिनियर आहेत आणि तिकडचं नाव सारिका विजय रेपाळे. मी घोडेगावला असते. नमस्कार, मी अनिता रंगनाथ दिवाळी बालन टाकळी आणि मला घोड नदी शिरूर इथं दिलेलं आहे. पण मी सध्या साईदाम बोदेगाव येथे राहते आणि तिकडचं नाव अनिता राजेंद्र पोपळ गटाचं आहे आणि मला 2 मुली आहेत आणि मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बालन टाकळी येथे कार्यरत आहे. नमस्कार, मी ललिता विनोद टाकळी बालन टाकळी. माझं सासर बीड आहे. ललिता सुरेश अडाणे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. माझ्या 2 मुलीचे लग्न झाले, 2 नाती आहे. प्रीती सुगंधा कामदार. पुण्यात राहते. 2 नमस्कार, तुकाराम वाडेकर बालन टाकळी. मला गेवराईला दिला आहे. माझ्या मिस्टरांचं नाव गणेश किशनराव शिंदे. मला एक मुलगा आहे. आता तो ती फार्मसी करतो संगमनेरला. रघुनाथ चपळे बालन टाकळी. मी संभाजीनगर मध्ये राहते. सविता वैजनाथ गोरे. भाजीपाल्याचा व्यवसाय. मी नसतीन शफीर मनिया लाल जगावला राहते. मला 3 अपत्य आहे. मला 2 मुलं आणि एक मुलगी आहे आणि दोन्ही मुलांचे लग्न झाले आहे आणि मला जावई पण आलेला आहे. मी मीरा दामोदर वैद्य. मी सध्या रत्नागिरीत असते. मला सापडगावला दिलेलं आहे. माझं तिकडचं नाव मीरा हरिभाऊ गायकवाड. मला 2 मुलं आहेत. हरिश्चंद्र राजपुरे. माझं तिकडचं नाव मीरा कल्याण. मला 2 मुलं आहेत, 2 इंजिनियर. मी सीमा रामराव फुले. मी सध्या सेवा करत असते. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलाचा स्वतःचा बिझनेस आहे. मुलीचं लग्न झालं. सीमा रवींद्र गोळ. मुबीना अहमद शेख. घरचं नाव मुबीना साजिद शेख. मला 3 कन्या रत्न आहे. मुलगी प्रोफेसर आहे, रामकृष्ण मोरे, अकोर्डीला पुण्याला आणि दुसरी CA करत आहे. तिसरी छोटी आहे. शोभा रावसाहेब शिंदे. माझ्या सासरचं नाव
नाव शोभा संतोष सपकाळ. मला 3 मुलं आहेत. माझ्या 2 मुली IT इंजिनियर आहेत. मुलगा AI घेतलेला आहे आणि मी आरोग्य क्षेत्रात काम करते. मी बी फार्मसी केले लग्न झाल्यानंतर आणि मी मेडिकल चालवते. मी लक्ष्मण भगवानराव देशमुख. मी इथं मावशीकडे शिकायला होतो, त्याच्यामुळं माझं गाव तिकडं घनसंगी तालुक्यात रावणा म्हणून आहे. मी सध्या ग्रामपंचायतला कॉम्प्युटर ऑपरेटर आहे. हरिभाऊ बबनराव वाघुंबरे, बालम टाकली. शेती करतोय सध्या, दुसरा काही उद्योग नाही ना करायला. शेती म्हणजे मी प्रीतम प्रमोद कुमार चाजेड, सध्या बारामतीला असतो. मागचे 15 वर्ष झाले बारामतीला सर्व्हिस करतो मी. पियाजो व्हेकल्स प्रायव्हेट लिमिटेड जी आपली 3 व्हीलर रिक्षा बनवते, तिथं मी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनियर हेड आहे. आणि मला 2 मुली आहेत, एक 11वीला आणि एक 9वीला आहे. थँक्यू. बालम टाकले तर राहतो, शेती करतो. रमेश अरुण बामदळे, बालम टाकलेच राहतो, शेती व्यवस्था. काम टाकले राहतो, शेती करतो. जे बाबासाहेब राजपुरे, लोकनेते मारुतरावजी ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा या ठिकाणी अमरावतीला BAMS करतोय आणि मुलगी आपल्याच विद्यालयामध्ये 10वीला आहे. सचिन मोहनराव देशमुख, बालम टाकली. मला 2 मुलं आहेत आणि मी बिझनेसमध्ये आहे. मुरलीधर केसभट, 3 अपत्ये, 2 मुली, 1 मुलगा. सध्या किराणा दुकान. सांगू का नको? अरे सांग ना, सांग ना. भाऊ नाता लिंडे. मी निसार सय्यद, मी विरकेनमध्ये राहतो. मी कंपनीमध्ये जॉब करतो. युवराज किसनराव सगळे माझं नाव. गाव बालम टाकळी, सध्या शेती करतो. मला 3 अपत्य आहेत आणि मुलाचं नाव ओम जय जगदीश. पांडुरंग साहेबराव सपकाळ. 3 अपत्य, 1 मुलीचं लग्न झालंय, 1 मुलगी BCA करते, मुलगा 10वीला आहे आणि जॉब व्यंकटेश मल्टीटेकमध्ये ड्रायव्हिंग करतो. माझा हॉटेलचा व्यवसाय. मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे आणि आजोबा झाले 2 जावं आहे. मी सुभाष जालिंदर आदरकर, गायकवाड जळगाव. मला 2 मुलं आहे आणि माझं स्वतःचं एक कृषी हॉटेल. दिलीप शिंदे. माझं नाव दिलीप अरुण शिंदे. मी राहायला बालमटाकली इथेच आहे आणि माझ्या 2 कन्यारत्न आहेत आणि माझ्या मिसेस आणि माझं कंबाईन जॉईंट म्हणजे बिझनेस आहे. माझं हेअर कटिंग सलून आहे आणि मिसेस अनुष्का ब्युटी पार्लर या नावाने फर्म चालवतात. आणि काय, हॅलो, मी भानु दासकर, बालमटाकळी. सध्या पुण्याला राहिला आहे आणि माझं लॉजिस्टिक्स आहे. गरुड ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय. 2 मुलं आहेत, 1 मुलगा 1 मुलगी. मुलगी इंजिनिअरिंग करते आणि मुलगा 10वीला आहे. मी दुर्गाजी सखाराम रसाळ, शेट्टे बुद्रुक. मला 2 मुलं आहेत आणि मुलं रोड ट्रॅव्हल्सचं काम करतात आणि मी ग्रामपंचायतमध्ये एक कर्मचारी म्हणून पाणी पुरवठ्याला आहे. धन्यवाद. मी शेख महबूब दादानी. मी बांधकाम क्षेत्रात आहे सध्या. मला 3 अपत्य. मला संतरकर. मी गायकवाड जळगाव, सध्या राजा गायकवाड जळगावला आहे. मला 1 मुलगी, 2 मुलं, असे 3 अपत्य आहेत. माझा व्यवसाय भाजीपाल्याचा व्यवसाय. मी वैजनाथ एकनाथ होटकर, हल्ली मुक्काम खळेगाव, ग्रामपंचायत सरपंच आहे. 3 अपत्य आहे. 1 मुलगी, 2 मुलं, 1 मुलगा MBBS ला लागलेला आहे अमरावतीला. 1 मुलगी BHMS ला आहे नांदेडला. सध्या माझा व्यवसाय 2 व्हीलर 4 व्हीलर खरेदी विक्री व्यवसाय, हॉटेलचा व्यवसाय. दिनाथ शिवनाथ गरड, शेट्टे बुद्रुक. सध्या भेंडा कारखान्यात काम करत आहे. मला 1 मुलगा, 1 मुलगी आणि 1 बायको. माझं मूळ गाव बुलढाणा जिल्हा आहे, पण इथं माझे वडील सर्व्हिसला होते. 24 वर्ष माझं या गावामध्ये पूर्ण हे झालं. पहिली ते 12वी BA पर्यंत झाला. मी आता पुण्याला कार्यरत आहे. मला 1 मुलगा 1 मुलगी आहे. मी जॉब करतो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये. गायकवाड जळगाव. मला 1 मुलगा आहे. मी शेती करतो. माझं नाव अशोक बापूराव गरड, गाव शेट्टे बुद्रुक. मी प्राथमिक शिक्षक आहे छत्रपती संभाजीनगरला. मला 1 मुलगी 1 मुलगा आहे. मुलगी 11वीला आहे, मुलगा 8वीला आहे. धन्यवाद. मी आप्पासाहेब शेवराव करून राहणार पाटगाव. मला 2 अपत्य आहेत. माझा मुलगा मोठा आहे, छोटे आहे. मुलगा माझा MBA करतो पुण्याला सिंहगड कॉलेज. मुलगी लातूरला आहे, 11वी सायन्स. मला 2 अपत्य आहेत. माझा मुलगा इंजिनियर कम्प्युटर इंजिनिअरिंग करतो आणि मुलगी 11वी सायन्स.
मी दिलीप वसंतराव देशमुख राहणार सुकळी. माझ्याकडे किराणा दुकान आहे. 2 अपत्य आहे. एक मुलीचं लग्न झालंय आणि पुढल्या महिन्यात मुलाचं लग्न होणार आहे आणि साऱ्याला आमंत्रण द्या. मी भारत काशीनाथ आव्हाड सुकळी. मला 2 मुलं आहेत. मी पंडित भीमराव भवर सुकळी. मला 3 अपत्य आहे, 2 मुली 1 मुलगा. शेती व्यवसाय. रामराव गरड. मला 2 अपत्य आहेत. मी रिक्षा चालवतो. मुंबईला असतो, जॉब करतो प्रायव्हेट कंपनीमध्ये. मला एक मुलगी आहे, ती कोडिंगला आहे सध्या. मंगळे पुणे असतो, हाऊसकीपिंग सुपरवायझर, मार्गो साईड महमूदवाडी इथे. आणि मला एक मुलगा आहे, तो इयत्ता 10वी मध्ये सध्या पाथर्डीमध्ये शिकत आहे. माझा स्वतःचा प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. मला एक बायको आणि 2 मुलं आहे. माझा मुलगा मोठा 10वीला आहे आणि छोटा 6वीला आहे. सध्या बालनवाडीला राहतो आणि एक बायको 2 मुलं, एक मुलगा 1 मुलगी. रामेश्वर चिंचोलकर. रामेश्वर बबनराव चिंचोलकर. मी सध्या गंगाखेड जिल्हा परभणी येथे एका शाळेमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. 18 वर्षापासून एका शाळेत आहे. मला एक मुलगा आहे, तो सध्या 9वीला आहे आणि मिसेस महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्समध्ये आहे. सध्या गावाकडे नसतो, तिकडेच असतो. 2-3 महिन्याला एकदा येतो. माझं नाव अशोक एकनाथ गुंजा. सध्या बालम टाकळीलाच आहे. माझी इलेक्ट्रिशियन दुकान आहे. मला 3 मुली आहेत. चांगल्या शिकतात. एकच आहे. डबल मैत्रीण जयश्री शिंदे सध्या संभाजीनगर या ठिकाणी त्या खूप छान पद्धतीनं भजनी मंडळ चालवतात. त्यांचा आवाज मी ऐकलेला आहे. फुगडीचा कार्यक्रम मी पाहिलेला आहे. मला वाटतं मी ग्रुपवर टाकला असेल. ज्यावेळेस आपलं शतकपूर्तीचा सोहळ्याचा कार्यक्रम होता सप्त्याचा, त्या टायमाला त्या उपस्थित होत्या. त्यांनी एक छानपैकी फुगडी पण खेळल्या आणि त्यांना मी विनंती करतो, त्यांची आवडती एक कवळण ते सादर करणार आहेत. तत्पूर्वी आपण त्यांना टाळ्यांच्या गजरात दाद देणं गरजेचा विषय. तुझं एकच नंबर किती पाहिला मी गवळणी. तुझं एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात. त्या ग कुंजवनात तुग पडली गळ्यात. तुझा रंग रूप राधे माझा भरलाय डोळ्यात. तुझं रंग रूप राधे माझं भरलंय डोळ्यात. किती पाहिलं मी गवळणी ए राधे. किती पाहिलं मी गवळणी. तू तर एकच नंबर. किती पाहिलं मी गवळणी. तू तर एकच नंबर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. तुझ्या मनात मन माझं कसं गेलंय गुंतून. तुझ्या मनात मन माझं कसं गेलंय गुंतून. नियान भातला चंद्र जसं तारांगण आसमान. नियान भातला चंद्र जसं तारांगण आसमान. किती पाहिलं मी गवळणी. तू तर एकच नंबर. किती पाहिलं मी गवळणी. तू तर एकच नंबर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर. एका जनार्दनी गवळण किती सांगू मी समजावून. एका जनार्दनी गवळण किती सांगू मी समजावून. तुझ्या प्रेमासाठी राधे आले गोकुळ अवतरले. तुझ्या प्रेमासाठी राधे हे गोकुळ अवतरले. किती पाहिलं मी गवळणी ए राधे. किती पाहिलं मी गवळणी. तू तर एकच नंबर. किती पाहिलं मी गवळणी.
तू तर एकच नंबर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसते राधा गवळ्याची सुंदर गोपाल कृष्ण भगवान की जय. तर्फे या ज्या आपल्या मैत्रिणी आलेल्या आहेत कार्यक्रमाला यांच्यासाठी एक सुंदर भेट आपण देणार आहोत. त्यामध्ये मीराताई राजपुरे स्टेजवर यायचे. टीव्हीवर यायचं. यांना आपले अध्यक्ष राठोड सरांना विनंती आहे ट्रॉफी आणि ग्रंथ द्यायचा.
नवनाथ चोटमल यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचंय. अरुण शेळके ट्रॉफी घेऊन जा. स्टेजवर राठोड सर विनंती आहे की अरुण शेळके याचा सत्कार करायचा आहे. राठोड सरांचं शिकवणं मराठी आणि राठोड सरांचे धडे आजही आठवतात आणि आजही मी मुलाला सांगतो तुम्हाला जे शिकवतात तुमच्या आत्ता लक्षात राहत नाही घरी आल्यानंतर. आम्हाला 10वीला शिकवलेला धडा आहे. स्मशानातील सोनं झालं, कणा कविता झाली, हे सगळं आम्हाला आठवतं, अजूनही आठवतं. आणि ह्याचा आम्ही आज इथं उभा आहे. झालं मी 10वीमध्ये फेल झालो होतो पण मी आज स्वतःच्या पायावर उभा आहे. प्रिंटिंग प्रेस आहे हे सरांनी शिकवलेल्या आणि सरांनी मागितलेल्या आमच्यावर परिश्रमामुळेच. तिथं आम्ही थोडं कमी पडलो मान्य आहे, पण सरांनी केलेले कष्ट आज वाया गेले नाही असं मला वाटतं. आणि असे सर मला नाही वाटत आपल्या मुलांना आणि आपल्या जे पुढची जनरेशन आहे त्यांना भेटतील असं नाही मला वाटत. कारण की हे सर पुन्हा होणे नाही आणि असे विद्यार्थी पण नाही मला वाटतं. कारण की जेव्हा म्हणजे हा जो ग्रुप तयार करायचा होता ह्याची सुरुवात झाली होती 2023ला. मला खूप जणांनी विचारलं की आपल्याला मुलं जे आहेत वेगवेगळे आहेत त्यांना एकत्र करता येईल का. मी प्रयत्न केला, सगळ्यांचे कॉन्टॅक्ट घेतले, व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला आणि ग्रुपवरती सगळ्यात सुरुवातीपासून आजपर्यंत जी विचारणा होती की आपला स्नेहसंमेलन किंवा गेट टुगेदर केव्हा होईल, तो आज दिवस आला. सगळ्यांनी जे पडद्याच्या मागचे पडद्याच्या समोर तर सगळ्यांनी काम केलं पण पडद्याच्या मागे उभा राहून की ज्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी त्या सर्वांना धन्यवाद. आणि हा कार्यक्रम इथंच संपला असं नाही म्हणता येणार. हा असाच चालू राहणार. गेट टुगेदर व्हॉट्सअपच्या माध्यमातून असाच चालू राहणार. आणि मी आज एक शब्द देतो, आज आहे 26/10/2025. 26/10/2026ला मी इथं पुन्हा येणार. माझ्या घरून डब्बा घेऊन इथं येणार. माझ्यासोबत जेवढ्यांना यायचं त्यांना मी व्हॉट्सअपवर बोलवणार. इथं येऊन मी डब्बा पार्टी करून जाणार आणि माझ्या इथेच थांबतो. बाकीच्यांना बोलायचं आणि वेळ पण होतोय. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व मित्रमैत्रिणींचे व माझ्या शिक्षक वृंदांचे मनपूर्वक आभार मानते. आपण पुन्हा सगळे एकत्र जमलो, सगळे लहान झालो. आजचा दिवस त्या दिवसातला दिवस आठवतो. आजच्या भेटीमुळं जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आज शाळेचे ते दिवस आठवले की मन असं भरून येतं. सगळे वर्गातील मित्र मैत्रिणी शिक्षक शाळेतील त्या वर्गखोल्या आहे तशाच आहेत. जुने मैदान म्हटलं की सगळ्यांना माझं नाव पहिलं आठवतं. त्या गप्पा त्या गोष्टी केलेल्या ते खेळलेले दिवस सगळे डोळ्यासमोर येतात. माझी जेव्हा मुलगी शाळेत चालली होती ना तेव्हा मला आपल्या शाळेची आठवण आली का त्या काळात मी पण अशी शाळेत गेले होते. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं आपण काही ना काहीतरी करायचं. मी सर्वात प्रथम अल्पना आणि आम्ही दोघींनी मिळून मुलींचा ग्रुप तयार केला. नंतर आम्ही मुलांना जॉईन केले. म्हणजे नवनाथला सांगून का बाबा ग्रुप कर, असं कर तसं कर. मग त्यांनी मुलांचा ग्रुप तयार केला. पण तेव्हापासून त्या गोष्टी झाल्या असतील 10 वर्ष. तिथंच माझी इच्छा होती का आपण असं सगळ्यांनी एकत्र येऊन काहीतरी करावं. तो दिवस आज उरला. हा दिवस पाहून मला खूप आनंद होतोय. सगळे आले, सगळ्यांनी खूप एन्जॉय करा. अजून खूप कार्यक्रम बाकी आहे. मी जास्त वेळ घेत नाही. एवढेच बोलून माझे 2 शब्द संपवतो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचंय. पुढील मनोगतासाठी मी हरिवा घुमरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत. मीराने सांगितलं नवनाथनी तिने मेहनत घेतली, ग्रुप केला सगळा आ तुकडीचाच केला होता. आमची तुकडी बाजूलाच राहिली सगळी. बरं का सर. मी काय केलं, मी धावलो होतो अशोकच्या दुकानात. मी विषय काढला होता. त्या मुलींच्या ग्रुपमध्ये होत्या पण जो तुम्ही स्कॉलरचा ग्रुप केला का त्याच्यात नव्हत्या. तर ठीक आहे. पण नंतर ज्यावेळेस मी अशोककडे संकल्पना मांडली तिथून पुढे सगळ्या ग्रुपला गती पण आली. सगळ्यांसोबत बोललो. एक आमच्या सगळ्यांमध्ये एक मेंबर आज होता सर, इतकं चिडका ते त्याला कोणी बोललं काय झालं की ग्रुपच्या बाहेर पडायचं. 3 वेळेस हे व्हायचं ते व्हायचं. सगळे भांडणं झाले. नंतर आग्रह केला त्याला. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी चिडलो भांडलो सगळ्यांसोबत बोललो म्हणून ग्रुप बोलका झाला.
अरे सगळ्यांनी बोला ह्या दृष्टीनेच मी बोलत होतो सगळ्यांना, म्हणून मी इतकं चिडत होतो सगळ्यांना. सर्वांना मग तिथून मनोगतासाठी गती आली आपल्या, त्याच्यानंतर आपली सुरुवात झाली. मग ते सगळ्यांचं बोलणं हे करणं सगळ्यांसोबत. मग आता काही दिवसापूर्वी आमच्या 5-6 महिन्यापूर्वी सूर्यकांत भोंगळे आमच्या ग्रुपमध्ये एंट्री झाली. खूप छान बोलतो सर. आता कसं आहे, माझे निबंध तर भरपूर वाच समाधान वाटतं बरं का. काही असो, आपण शिक्षणात कमी होतो, मार्क्स कमी पडले सगळ्यांना. आमचा सगळ्यात पहिला नंबर येणारा विद्यार्थी 50-52%चा. आणि का म्हणजे हो मला तसं असं होतं. पण आज सगळ्यांकडे बघून असं वाटतं समाधानाने सगळे व्यवस्थित जे ते आपापल्या परीनं याच्यावर काही करू काही हो. नंतर सर तुमच्या आता नवनाथ सांगितलं मराठी विषयाचे भारत आवड आहे ना, बोलत नाही सर. पण रात्री त्यांनी राठोड सरांनी शिकवलेले व्याकरण आम्हाला सगळं म्हणून टाकलं. म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला त्यावेळेस शिकवलेले. आज जे काही या सगळ्यांमध्ये जे काही दिसतंय हे सगळे तुमचे आशीर्वाद आहेत. तुमच्या आशीर्वादाने मी 10वी पास होऊन परत चाललो होतो. मी टीसी काढायला इथं आलो, सरांचं दर्शन करायला गेलो. सरांनी पाठीत हात टाकली, म्हणजे लक्षात वाटोळं करून घेशील टीसी काढून. आणि आज कधी बी कुठेही जर गेलो मी, आज तुमच्यातली जे सक्सेसफुल आहे समजा शिक्षणात त्याच्यात पुढे गेलेले, त्यांच्याकडे बघितलं ना मला सरांचं देणं अक्षरशः वाटतं. सरांनी मला सांगितलं होतं तू 11वी येऊ नको, तुला आम्ही पास करतो, 12वीचा आम्ही तुझं धकून घेतो, तुला हे करतो पुढं शिकू. पण आता ते काही नशिबात नव्हतं. पण काही का असत नाही, सरांचे आशीर्वाद, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद, सगळ्या मित्रांचे प्रेम, ह्या गोष्टीमुळे आज कुठंतरी ग्रामपंचायतीमध्ये 10वी पास असणारा मुलगा कधीच कॉम्प्युटर हातात नाही घेतला. MSCIT नाही केली, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून लागलो. व्यवस्थितपणे चालू आहे सगळं, असं त्याच्याबद्दल काही अडचण नाही. आणि सगळ्यांनी मिळून मला बोलण्याची संधी दिली. विशेष म्हणजे अशोक गुंजाळणी म्हणजे आयोजक, त्यामुळं सगळ्यांचे आभार मानतो. सगळ्या मित्रांना शुभेच्छा देतो पुढच्या आयुष्यासाठी. सगळ्यांना आयुष्य व्यवस्थित सुख समृद्धीचे लाभो ही शुभेच्छा देतो. ओके, मला काय बोलता येत नाही, कधी बोललोच नाही. पण मला एकच बोलायचं, आपण 29 वर्षानंतर आज एकत्र आलो, एकदम आनंद वाटला. पण हे सगळं एकत्र आणण्यामागचं कारण म्हणजे अशोक गुंजाळ. सगळ्यात जास्त कौतुक फक्त अशोक गुंजाळचं झालं पाहिजे. सगळ्यात जास्त कौतुक अशोक गुंजाळचं करतो, सगळं श्रेय त्यालाच देतो. आपण काम केलं, पण आपण काय आपले कामच पाहिले, ते सगळं तो म्हणजे काम इतकं भारी केलं ना, मला एकदम आनंद वाटला. एवढंच होतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, प्रज्ञासूर्य, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, तसेच दीनदलितांचे उद्धारक, मार्गदाता, भारतीय घटनाकार, भारतीय घटनेचे अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करू. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके शिक्षक आदरणीय राठोड सर, तसेच या कार्यक्रमासाठी आपल्या विनंतीला मान देऊन हजर असलेले आदरणीय जगताप सर, उलवळे सर, तसेच कला शिक्षक वेद पाठक सर, आणि या ठिकाणी उशिरा का होईना उपस्थित झालेले आदरणीय भोंगळे सर, या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि यानंतर आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे बालपणीचे सवंगडी, आत्ताचे सर्व जिवलग मित्र, आणि या ठिकाणी मैत्रीण तर या ठिकाणी मी म्हणणार नाही, किंवा मला वर्गात असताना एकही मैत्रीण नव्हती, म्हणून माझ्या उपस्थित असलेल्या सर्व लाडक्या बहिणी, मित्रांनो, 10वी पर्यंत शिक्षण आपण या शाळेमध्ये शिकलो. 10वीत पास व्हायचा योग कधी आला नाही, पण परत शाळेत येता येईल की नाही ही शंका होती. पण किमान 30-31 वर्षानंतर आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी येण्याचा योग आला. त्याबद्दल प्रथमतः आम्ही या ग्रुपच्या माध्यमातून सर्वप्रथम अशोक गुंजाळ,
नवनाथ सोटमल आणि त्यांना ज्या मंडळींनी या कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, रमेश दादा डोके, अरुण बामदळे, अरुण शेळके, मुलीपैकी मनीषाताई माने, अनिताताई हिवाळे, सुजाताई देशमुख, मीरा गोरडे, प्रत्येकाचं नाव घेणं या ठिकाणी शक्य नाही, पण तुम्ही 30 ह्या ग्रुप घेण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि हा कार्यक्रम सक्सेसफुल करण्यासाठी खूप मेहनत घेतली, त्याबद्दल मी स्वतः तुमच्या सगळ्यांचा ऋणी आहे. या ठिकाणी आता उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त बोलणं योग्य होणार नाही, पण सर तुम्ही खूप चांगलं असं मार्गदर्शन आणि खूप चांगलं असं शिक्षण आम्हाला दिलं, त्यामुळेच आम्ही बालम टाकळी पासून तर पार पुण्यापर्यंत काम करू शकलो. आज मी 10वी पर्यंत जरी शाळा शिकलो असलो तर केदारेश्वर सहकारी कारखान्यामध्ये कमीत कमी 7-8 वर्ष काम करून मध्यंतरीच्या काळामध्ये मी पुण्याला गेलो तर कोलते पाटील बिल्डरच्या प्रोजेक्टमध्ये कमीत कमी 13 वर्ष ते 14 वर्ष मी हाऊसकीपिंग सुपरवायझरचं काम त्या ठिकाणी केलं. हे केवळ तुमच्या शिक्षणामुळे आम्हाला साध्य करता आलं किंवा ते साध्य झालं. इथून पुढचा काळ कोण कुठे राहील सांगता येत नाही, कारण की प्रत्येक माणसाचं जन्माला येणं जरी हातात असलं तर माणसाचं मरण आपल्या हातात नसतं. कोण किती दिवस जगल हे माहीत नसतं, पण माणूस कोण किती दिवस जगला याच्यापेक्षा कशा पद्धतीनं जीवन जगला याला खूप मोठी लाख मोलाची किंमत असते. आणि जर तुमच्याकडे माणुसकी असेल तर त्या सगळ्या गोष्टी साध्य होत्याल. मित्रांनो, तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो, तुमची सर्व इच्छा पूर्ण होत हीच मी बाल अंबिका देवीच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. अध्यक्ष राठोड सर, तसेच जगताप सर, वेदपाठक सर, भोलवळे सर आणि भोंगळे सर, आज जे काही मला बोलायचं होतं ते सूर्यकांत वगैरे बोलून गेलेले आहेत आधीच, त्यामुळे जास्त काही न बोलता मी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. काय बालपणीचा आठवणी या नावाने आम्ही जो ग्रुप चालू केला होता तो काही कारण असतो आपण बंद करून नंतर 1996 या ग्रुपमध्ये आपण एकत्र येऊन सर्वजण एकत्र आलेलो आहेत त्या ग्रुपच्या माध्यमातून. मीरा गोल्डेने हा ग्रुप चालू केलेला असून नंतर चांगला प्रतिसाद भेटला गेला नाही का सर. तोटमलनी जी आठवण केली की तुम्ही आम्हाला शिकवायला असताना कणा नावाची जी कविता होती ती मी पाठ केलेली होती काय, त्याने आत्ता म्हणल्यानंतर मला तिची आठवण आली. मी आपलं थोडक्यात ती कविता आपल्या पुढे सादर करतोय काय. ओळखलत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करमतलेले केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून, माहेर वसणी पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळे हाती जाईन कशी बायको मात्र वाचली, भिंत घसली चूल विजली होती नव्हते गेले, प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी तेवढे ठेवले, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखल काढतो आहे, खिशाकडे हात जाता हळूहळू उठला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. सरांची आठवण आम्हाला अजून पण आहे. जास्त न बोलता मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माझं मूळ गाव बुलढाणा जिल्हा आहे. माझे वडील इथं सर्व्हिसला असल्यामुळं मी पूर्ण 24 वर्ष इथं राहिलेलो आहे. माझ्या वडिलांचा जो सर्वांना परिचय आहे. मी आज पुण्यावरून स्वतः माझी फॅमिली घेऊन इथं आलो. मला सर्वांबरोबर मिळून मिसळून आनंद वाटला. आज माझा एक मित्र वैजनाथ होटकर सरपंच झाला, त्याचं पण अभिनंदन. काही माझा प्रीतम चाजेड विदेशामध्ये गेला, त्याला पण माझ्या पुढील वाटचालीचं अभिनंदन. बाकीचे सर्व मित्र आहेत त्यांचे पण अभिनंदन. इकडे अशोक गुंजाळ, नवनाथ चोटमल, मीरा गोर्डे यांनी पण उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले. राठोड सर, जगताप सर, उलवळे सर
यांनी पण मला शिक्षणामध्ये पूर्ण म्हणजे सहकार्य केलं. त्यांचा पण मी आभारी आहे. मी त्यांच्या शिक्षणामुळे आज पुण्यामध्ये चांगल्या जॉबवर आहे. बाकी एवढेच बोलतो मी, बाकी दुसरे काही बोलत नाही. सर्वांसाठी वेळ देतो. धन्यवाद. स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग याच्यामध्ये प्रामुख्याने श्री उल्लोळे सर, श्री घोंगळे सर, श्री राठोड सर, श्री जगताप सर आणि श्री पाठक सर हे सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, खूप दिवसांनी आपली आज भेट होत आहे. तब्बल याला आता जवळजवळ 29 वर्ष झालेले आहेत आणि 29 वर्षानंतर आज हा आपला गेट टुगेदरचा कार्यक्रम सक्सेसफुल होत आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने आपले जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून जे त्याचे प्रमुख आहेत यांचं तर खूप मोठं योगदान आहेच, परंतु त्याच्यानंतर आपल्या सर्वांच्याही योगदानाने हा कार्यक्रम आज सक्सेसफुल होत आहे. याचा सर्वांना तुम्हाला योगदान द्यावं लागेल. यात एकाची कोणाची भूमिका नाहीये. आणि परत असं झालं की ज्या वेळेस आपण इथे शिकत असताना शिक्षण सोडून जेव्हा आपण बाहेरच्या क्षेत्रामध्ये किंवा बाहेरच्या जगामध्ये गेलो, परंतु बाहेरच्या जगात गेल्यानंतर असं वाटलं की नक्कीच आपल्या शाळेतलं विश्व खूपच चांगलं होतं आणि ते खूप तणावमुक्त होतं. ज्यावेळेस आपण आपलं क्षेत्र सोडून बाहेर गेलो आणि क्षेत्र सोडून बाहेर गेले जात असताना अनेक संघर्षांना, अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यावेळेस वेळोवेळी आपल्या गुरूंची आठवण झाली आणि त्यांचं गुरूंचं स्मरणात ठेवून आपण पुढे काहीतरी करत गेलो, हे निश्चितच आहे. तरी सर, ज्या वेळेस आम्ही शिकत असतो आणि शिक्षण शिकत असताना खूप आमच्याकडून चुका झाल्या, त्यावेळेस तुम्ही आम्हाला मारलंही असेल, काही शिक्षाही केली असेल, आणि परंतु ती शिक्षा या दृष्टिकोनातून होतोय की आमचं आयुष्य निश्चित कुठेतरी चांगलं व्हावं, आमच्या आयुष्याचं कुठेतरी कल्याण व्हावं, यासाठी आपण खूप आतोनात प्रयत्न केला होता सर. माता पित्यानंतर सर्वात श्रेष्ठ स्थान कुणाचं असेल सर, ते फक्त गुरूंचं आहे. आणि त्याच्यानंतर माझं म्हणणं असं आहे सर की जे गुरु आहेत हे गुरु आपल्याला कायमस्वरूपी मार्गदर्शक असतात आणि जीवनामध्ये आपण यशस्वी व्हायचं असेल तर निश्चित आपल्या आयुष्यात कोणी ना कोणी गुरु पाहिजेच आणि ते गुरुच्या रूपात आपण सर्व मान्यवर आम्हाला भेटले. आणि दुसरं असं सर की मला असं बोलायचं होतं की मुलींना एक प्रकारचं माहेर असतं आणि माहेरात त्या गेल्यानंतर 2 दिवस तिथे राहून त्या आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी कुटुंबातल्या लोकांशी शेअर करत असतात. परंतु माझं म्हणणं असं आहे की पुरुषांना माहेर नसतं. पुरुषांचं माहेर म्हणजे बसलेली मित्र कंपनी आणि आपलं जे काही सुख दुःख वाटायचं आहे या मित्र कंपनी संगे वाटायचं आहे. आणि असंख्य गोष्टी अशा आहेत सर की ह्या रस्त्याच्या कडेने कधी जात असताना मी कित्येक वेळेस पाहिलं आणि शाळेकडे जर पाहिलं आणि जर समजा लहान मुले जाताना पाहिली तर त्या मुलांमध्ये माझं बालपण मला आठवतं सर. आणि निश्चित माझ्या डोळ्याला कधीतरी पाणी येतं. कधीतरी ग्राउंडमध्ये मुलं खेळत असतात सर आणि मुलं खेळत असताना कधीतरी मला राठोड सर, जगताप सर आणि उल्लोळे सरांची आठवण येते की पिटींचे विषय हे त्यांच्याकडे असायचे आणि कुठेतरी त्यांची मला वेळोवेळी आठवण येतेच. त्याच्यानंतर राठोड सरांचा मराठी हा विषय आपल्याला होता आणि स्मशानातील सोनं, भीमाने आणलेलं सोनं आणि लाल चिखल, त्या शेतकऱ्याचे जसे टमाटा उत्पादन करून त्याच्या टमाट्याला जर योग्य भाव नाही मिळाल्यामुळे त्याचे जे हाल झाले आणि त्या लाल चिखलात त्याने उड्या मारून त्याचा तो आक्रोश त्याने तिथे दाखवला, ही आठवण नक्की सर आमच्या मनामध्ये आजही आहे. आणि सर पुढे तुमच्या आशीर्वादाने, कृपा आशीर्वादाने आम्ही असेच पुढे चालत राहू. जीवनाची वाटचाल पुढे चालत असताना आपले आशीर्वाद कायम आमच्या संगे असावेत, हीच आपली मनोगत म्हणजे व्यक्त केली आहे सर मी. आणि दुसरं असं सर की बऱ्याच दिवसांनी आपली भेट झाली आणि ह्या भेटीमध्ये एक आनंद व्यक्त झाला. सर्वांचे म्हणजे पाण्याला इथे सर्वांना भेटीगाठी होत गेल्या आणि एक प्रकारचं सर्व आनंद झाला. आणि एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आयोजकांनी मला जे बोलण्याची संधी दिली त्यांचे खूप खूप आभार मानतो. काय असतं स्टेजवर किंवा मराठीत बोलायची सवय राहून गेली, पण प्रयत्न करतो आज. इथे उपस्थित सर्व गुरुजनांना नमस्कार. प्रत्येक जण इथं म्हणत होतं की आपण 29 वर्षांनी भेटलो, पण माझ्याकरता हा आकडा 32 इयर्स आहे, म्हणजे 32 वर्ष आहे. कारण की मी शाळा ही 7वीला असताना सोडली आणि मी नगरा शिक्षणाला गेलो. पण जेव्हा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जेव्हा असं कळालं की आपला गेट टुगेदर आहे, आय वॉज रिअली हॅपी की. आणि मी त्या दिवशीच 2-3 लोकांशी बोललो आणि मी तेव्हा सांगितलं की मी येणार आहे. आणि लास्ट वीक अचानक काही काम असतो
आउट ऑफ महाराष्ट्र जावं लागलं तेव्हा थोडी भीती वाटली की मी जाईल का न जाईल तर जाईल. पण समाऊ मी इथं पोचू शकलो, स्वतःचाच मी भाग्यवान समजतो. आणि इतक्या वर्षानंतर सर्व जुने चेहरे पाहिले, सर्वांनी मला विचारले मला ओळखतो का, मला ओळखतो, प्रयत्न केला ओळखायचा, नसेल ओळखू शकलो तर माफ करा. पण आय एम रिअली हॅपी टुडे. आज मी फार आनंदित आहे इथं येण्याबद्दल. आणि दॅट्स ऑल. थँक्यू. सर्वांचे संयोजनाचे आभार. हा आपण कार्यक्रम केला तो चांगला आयोजित केला आणि मनावर घेतलं. अशोकने जास्त पुढाकार घेतला, त्याला सपोर्ट आम्ही मोबाईलवरून थोडं करत होतो. पण प्रत्यक्ष कृती अशोकची होती. त्याला आणखी गावातले काही मुलं म्हणजे होते. छान कार्यक्रम झाला. जेव्हापासून हा व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला तेव्हापासून माझ्यात जरा बदल झाला. कारण मी ग्रुप पाहिल्याशिवाय सोडतच नाही. म्हणजे मोबाईलमध्ये मी व्हॉट्सअप आणि यूट्यूबच पाहतो, बाकी काही नाही माझ्याकडे. आणि व्हॉट्सअप आपलंच ग्रुप जास्त पाहतो, बाकी ग्रुप म्हणजे ठेवतच नाही जास्त. आणि शाळेच्या बद्दल सांगायचं की 10वीपर्यंत आपण इथे होतो. 10वीला पास झालो. मी इथेच 12वीला होतो. 12वीला नापास झालो होतो पहिल्यांदा. नंतर परत अशोक पण आणि आम्ही नंतर रिपीट परीक्षा देऊन आम्ही परत वर्षभर शाळेतून आम्ही परत 12वी पास झालो. नंतर BA MA बीएडला जाऊन केलं. नंतर BEd कोल्हापूरला केलं. आणि शाळा एवढा शिक्षकीपेक्षा अंगात घुसला की कुठे गेलो शाळेत की ती शाळा पूर्ण पाहिल्याशिवाय सुटतच नाही. ते नसत भरलं असतं. BEdला असताना प्रॅक्टिकल फाईल होत्या, त्या ऑफिसमध्ये घेऊन जातात ज्या कसं वाकलं होतं मी, एवढं मंडोम BEd केलं होतं. आणि आणखी ठीक आहे, आता माझं काय नाही सांगत. पण मी आल्यानंतर असं लक्षात आलं माझ्या की आपले बरेचसे मुलं काही थोडेसे व्यसनाधीन झालेले दिसले मला. थोडेसे मी पुड्या खाल्लेले वगैरे पाहिले, काही दुसरे व्यसन दिसले. पण आता आपलं वय 45 संपलेलं आहे. मी सांगू शकतो, अधिकार आहे. आपले गुरुजन वर्ग आहेत त्यांना अधिकार आहे. पण मी काही खात नाही म्हणून मी सांगू शकतो. कारण आपले 45 वर्ष संपलेत. आपली प्रतिकार शक्ती तर 40 पासून आधी लागतात. शुगर BP काही आपल्यातल्या बऱ्याच जणांना सध्या गोळ्या सुरू आहेत. काल दिवसभर हरी आपण सर्वांच्या सोबत होता. रात्री हरीला त्रास झाला. हरीची ज्यांनी सोय केली होती बाहेर कोणाला आपल्या मित्रांची, त्यांनाच हरीला दवाखान्यात न्यावं लागलं रात्री. असं होतंय. त्यामुळे व्यसन करून काही फायदा नाही. प्रतिकार शक्ती कमी होते, आजार जडतात. आपला आता उत्तरार्ध सुरू आहे, करून काही फायदा नाही आहे. बाकी काही नाही. आपला कार्यक्रम चांगला झाला, सर्वजण आले, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद. थोडीशी दुरुस्ती करतोय. हरीला कुठलंही व्यसन नाही, चहा पण नाही घेत. आणि काल दिवसभर तो आमच्या सर्वांच्या तयारीमध्ये होता. तो अक्षरशः दिवसभर जेवला नाही, त्यामुळे त्याला संध्याकाळी थोडासा त्रास झाला होता. मी फक्त हरीचं उदाहरण दिलेलं आहे. हरी मला माहिती आहे, सगळे माहित नाही. हरी आणि मी वारीला सोबत होतो आम्ही 15 दिवस. सुरुवातीला जगताप सरांना विनंती करतो त्यांनी आपले 2 शब्द व्यक्त करावेत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय राठोड सर, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आदरणीय भोंगळे सर, मी ज्यांच्याबरोबर अनेक वर्षे सेवा केली असे आमचे आदरणीय फुलवळे सर आणि आमचे वेद पाठक सर, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे म्हणजे समोर बसणारे, आता विद्यार्थी म्हणणं उचित ठरणार नाही, तर उपस्थित बंधू आणि भगिनी, त्याचबरोबर आपले वार्ताहर जे आहेत, पत्रकार बंधू, आज या ठिकाणी अगदी मनातून अतिशय आनंद होतो आहे. त्याचं एकमेव कारण, जसे तुम्ही गेल्या 30 वर्षानंतर एकत्र आलात, तसंच तुमच्यापैकी अनेक जे काही चेहरे आहेत, आता आम्ही स्थानिकच जवळजवळ हुलवळे सर, राठोड सर, वेदपाट सर, आम्ही जवळजवळ स्थानिकच आहोत. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या गाठीबिटी होत असतात, परंतु बरेचसे चेहरे हे
अनेक दिवसानंतर आज पाहायला मिळाले आणि त्यांच्याकडे पाहून खरोखर आनंद झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी या कार्यक्रमाचं जे काही आयोजन केलेलं आहे, या पाठीमागचा जो उद्देश आहे की एकमेकांबद्दल असणारा आदर असेल, प्रेम असेल, आपुलकी असेल आणि यातून आपण सर्वांनी एकत्र यावं. शालेय जीवनामध्ये घडलेले जे काही प्रसंग असतील तर ते प्रसंग एकमेकांना शेअर करावेत. एकमेकांच्या अडीअडचणी, सुखदुःख असेल त्याची विचारपूस करावी. जर आपल्याला एकमेकांना काही मदत करता आली तर ती मदत करावी. आणि या हेतूनं हा जो कार्यक्रम आहे, विशेषतः संयोजकानं एक कठीण परिश्रम घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी आज केलेला आहे. विशेषतः संयोजकाचे या बाबतीत तर आभार मानायलाच पाहिजेत. हा कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षक जे आहेत यांच्यामध्ये असणारं जे काही प्रेम आहे तर ते प्रेम, एकमेकांबद्दल असणारा जो आदर आहे तो आदर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अनेक प्रसंग आपण पाहतो की शिक्षकांच्या बदल्या होत असतात. आता एक पाठीमाग यूट्यूबवरती मी पाहिलं बघा, मागच्याच महिन्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या बदल्या झालेल्या होत्या आणि त्या बदल्यांमध्ये शिक्षकांची बदली झाली. शिक्षक त्यांना निरोप दिला आणि तो व्हिडिओ मला वाटतं एका विदर्भातल्या शाळेचा असावा. ते विद्यार्थी अक्षरशः गुराढोरासारखी रडत होते. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल ते विद्यार्थ्यांची अवस्था काय झालेली होती. याचं एकमेव कारण की त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल असणारा जो आदर आहे तर तो आदर त्यांनी व्यक्त केला. जसा विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आदर, तसं शिक्षक देखील आपल्या विद्यार्थ्यांबद्दल तर आदर असतोच. कुठलाही विद्यार्थी हा परका नसतो. शिक्षकांनी देखील ज्या शाळेमध्ये अनेक वर्ष सेवा केली त्या शाळेतून जाताना आपल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी विद्यार्थ्यांना गोड भोजनाचं जे काही नियोजन आहे तर ते नियोजन देखील केलेलं आपल्याला दिसतं. आपल्याच गावामधल्या शाळेमध्ये आपल्याला सांगता येईल, आवर्जून उल्लेख करता येईल की त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी गोड असं भोजन त्या ठिकाणी दिलं. सांगण्याचा उद्देश एकच या ठिकाणी की विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामधलं असणारं हे जे काही नातं आहे तर हे नातं अतूट आहे आणि त्या उद्देशानं आपण या ठिकाणी एकत्र यावं हा उद्देश समोर ठेवून हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे. हा जो सोहळा आहे तर हा सोहळा अतिशय आनंददायी असा सोहळा आहे, आनंदमय सोहळा आहे. अनेक जणांनी आपल्या शालेय जीवनातील असणाऱ्या ज्या काही आठवणी असतील तर त्या आठवणी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आणि यातून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना एक प्रकारचा उजाळा मिळालेला आपल्याला दिसतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी शालेय शिस्तीचं वर्णन करताना उडवळे सर, जगताप सर यांचा उल्लेख केलेला आहे. आता विशेषतः एवढ्या मोठ्या शाळेमध्ये शालेय शिस्त जोपासण्याची जी काही जबाबदारी आहे तर ती जबाबदारी प्रामुख्यानं हुलवळे सर आणि माझ्यावरती असायची. अनेक वर्ष मी सरांबरोबर या ठिकाणी या विद्यालयामध्ये एकत्रित सेवा केलेली आहे. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 15 ते 16 वर्ष आम्ही एकत्र सेवा या ठिकाणी केली आणि शालेय शिक्षण शिस्त जोपासताना आता विद्यार्थ्यांना मारहाण तर झालेलीच आहे. हो, कधी कमी झालेली असेल, कधी जास्त झालेली असेल. त्यावेळची जर परिस्थिती पाहिली, शाळा त्यावेळेस 7:20 शाळा भरायची बघा. एकही विद्यार्थी शाळा म्हणजे प्रार्थनेला गैरहजर आहे असं चुकूनही सापडत नसायचं. जर
क्वचित जर एखादा विद्यार्थी प्रार्थनेला उपस्थित राहू शकला नाही तर तो स्वतःच निर्णय घ्यायचा, गेट बाहेर तो निघून जायचा, शाळेत तो येत नसायचा. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी वेळेचं जे काही बंधन आहे तर हे बंधन त्यांच्याकडून पाळलं जात असायचं. आता ट्रेनिंग कॉलेजमध्ये असताना तुम्ही जसे तुमचे जे काही अनुभव त्या ठिकाणी सांगितले, तर ट्रेनिंग कॉलेजमध्ये असताना बघा, मी ट्रेनिंग कॉलेजमध्ये होतो आणि साधारणतः असेंब्लीचा जो वेळ असायचा तो सकाळी 6 ते 8:30 असा वेळ असायचा. 6 वाजता राष्ट्रगीत सुरू होणार. अनेक वेळा 6 वाजता उठून जाणं तसं थोडं कठीण असायचं आणि त्याची पूर्वतयारी म्हणून मी तर रात्रीच सॉक्स असतील, बूट असेल, स्पोर्ट पॅन्ट असेल, हे रात्रीच घालून ठेवायचे आणि सकाळी 6 वाजता ग्राउंडवर जायचं. वर्षभरात कधीही प्रार्थना माझ्याकडून चुकली नाही, परंतु एक वेळ अशी आली की अगदी ग्राउंडवरती मी विद्यार्थ्यांपासून एक तर 5-10 फूट अंतरावर असेल, मुलं रांगेत होते आणि मी रांगेत नव्हतो आणि शिक्षकाने ऑर्डर दिली, एक साथ राष्ट्रगीत सुरू. राष्ट्रगीत सुरू, मुलं ओळीत, मी ओळीच्या बाहेर, आणि त्यावरून मला शिक्षा केलेली होती. शिक्षा अशी होती की 6 वाजल्यापासून तर 8:30 वाजल्यापर्यंत त्यानं मैदानावरती जेवढ्या फेऱ्या होतील तेवढ्या फेऱ्या दोन्ही हात उंच करायचे आणि दोन्ही हात उंच करून मैदानाला फेऱ्या मारायचे. 8:30 वाजेपर्यंत कुठलेही शिक्षक त्याला विचारत नसायचे, त्याला तेवढीच शिक्षा. आणि त्यामुळं कुणाकडून शिस्तीच्या बाबतीमध्ये हलगर्जीपणा होत नसायचा. तर जसे तुम्ही शालेय जीवनामध्ये असणारे जे प्रसंग आहेत तर ते प्रसंग या ठिकाणी शेअर केले, त्यातून शालेय शिस्तीचा उहापोह या ठिकाणी करण्यात आला. आज हे आमच्या समोर जे काही विद्यार्थी म्हणून त्यावेळेचे विद्यार्थिनी आजही आम्हाला शालेय गणवेशामध्ये दिसतात. ते शालेय गणवेशामध्ये कसे असतील ते आजही आमच्या नजरेसमोर आहे. अनेक जे काही प्रसंग आहेत तर त्या प्रसंगामध्ये विशेषतः आता जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांमध्ये, आता सर्वच विद्यार्थी काय आमच्या ध्यानामध्ये राहू शकत नाहीत, परंतु एकतर म्हणजे अभ्यासामध्ये हुशार असणारे विद्यार्थी, खोडकर विद्यार्थी असतील, खेळामध्ये चमकणारे विद्यार्थी असतील, एखादा जरी अभ्यासात हुशार नसला परंतु तो अतिशय धाडसी असेल, संयमी असेल, असे विद्यार्थी आमच्या ध्यानामध्ये निश्चित राहत असतात. तर असे बरेचसे विद्यार्थी तुमच्यामध्ये आहेत. कुस्ती क्षेत्रामध्ये साधारणतः काहींनी नावलौकिक मिळवलेला आपला दिसेल. आता तुमच्यामध्ये जे काही आता तुम्ही जे काही ओळख फडक्यात करून दिली त्यामध्ये जे वर्णन केले की त्याच्यामध्ये काही विद्यार्थी जे आहेत तर ते शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, काहींनी औद्योगिक क्षेत्रामध्ये आपलं स्थान त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, काही कृषी क्षेत्रामध्ये काम करतात, काही संगीत क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत, काही हरिभक्त पारायण किंवा भजन गायन त्याचंही त्यांना आवड आहे. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये राहून थोडक्यात जे काही आपलं कार्य आहे तर ते कार्य ते करत आहेत. निश्चितच त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आनंद होत आहे. थोडक्यात या ठिकाणी या कार्यक्रमाचं आपण आयोजन जे केलेलं आहे तर या आयोजनामध्ये विद्यार्थी, शिक्षक त्यांच्यामध्ये असणारे जे काही संबंध आहेत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आम्ही तर आम्हाला भाग्यवान समजतो. कशामुळं भाग्यवान समजतो? आपण
चिंचोलकरांनी आताच उल्लेख केलेला आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, व्यसनापासून दूर राहावं. व्यसनामुळं काय होतं काय नाही आता याबद्दल फारसं सांगण्याची तुम्हाला तरी आवश्यकता नाही. व्यसनापासून दूर राहा. आणि तसंच आपली जी मुलं आहेत तर आपल्या मुलांवरती योग्य संस्कार जे आहेत तर हे संस्कार घडवण्याचं काम आपण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. मुलं ही त्यांच्याकडे निरीक्षण शक्ती फार दांडगी आहे. मुलांकडे ते अनुकरण प्रिय आहेत. कोण कुणाकडून काय शिकल हे सांगता येत नाही. आणि म्हणून आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणारं कौटुंबिक वातावरण जे आहे तर हे वातावरण नेहमी आनंदी कसं राहील याचा विचार करावा. मुलांवरती योग्य असे संस्कार घडावेत. व्यसनापासून दूर राहावं आणि आपल्या वृद्ध माता पित्यांची सासू सासऱ्यांची सेवा करावी असं या ठिकाणी मी 2 शब्द व्यक्त करतो. सर्वांसाठी दीर्घायुष्य लाभो. सर्वांचं जीवन सुखी समाधानी आणि आनंदाचं जावं. भव्य आयुष्यामध्ये सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर, माझे सहकारी शिक्षक, त्यानंतर समोर बसलेले त्या काळातले विद्यार्थी आणि आजचे कार्यक्रमाचे सर्व उपस्थित, मला जे काही सांगायचं होतं ते जवळजवळ 90-95% जगताप सरांनी सांगून टाकलेलं आहे. रिटायर झाल्यानंतर मला जवळजवळ 2.5 वर्ष रिटायर होऊन झालेले आहेत. करमत नाही. सगळे मुलं मुली विद्यार्थी हे सगळे समोर असले तरच दिवस चांगला जातो. पण 2.5 वर्ष झाले घराच्या बाहेर पडता येत नाही आणि त्यामुळे जो काही आनंद होता शाळेतला तो कमी झालेला आहे. तरी पण मी सध्या कधी बालमटाकळीला कधी पुण्यामध्ये असतो. पुण्यामध्ये सोसायटी आहे. सोसायटीमध्ये A-B-C आणि D विंग आहेत. जवळजवळ 400 ते 500 घरं एका सोसायटीमध्ये आहेत. त्या ठिकाणी गेल्यानंतर 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट हे तर कार्यक्रम केलेच पाहिजे. आणि जवळजवळ मला वाटतं मी 70 सालापासून तर 2023 पर्यंत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 सण जे आहे राष्ट्रीय सण हे माझ्याकडून कधीही चुकलेले नाही. पण या 2.5 वर्षामध्ये आता काय करायचं तर पुण्यामध्ये असताना माझ्या सोसायटीच्या समोरच एक उर्दू आणि मराठी शाळा आहे. त्या शाळेचे दोन्ही मिळून एकत्र कार्यक्रम होत असतो. त्या ठिकाणी मी उपस्थित राहतो. माझी ओळख त्या ठिकाणी नाही, पण त्यांची कवायत, त्यांची भाषणं, त्यांचे ते खाऊ वाटप आणि त्यांचा जो कार्यक्रम आहे तोच पाहून मला भरपूर आनंद मिळतो. त्या सोसायटीमध्ये काही जण म्हणतात सर तुम्ही क्लास घ्या, पण मी सांगितलं त्यांना मी क्लास घेईन. तुम्हाला जी अडचणी आहे ड्रॉइंगच्या बाबतीत ती मी सोडवण्याचा प्रयत्न करेल, पण पैसा म्हणून मी 1 रुपयाही घेणार नाही. तुम्हाला जे ड्रॉइंगचं सहकार्य पाहिजे ते सगळं मी तुम्हाला करेल. तर अशा पद्धतीने यामधून मी यापुढे आनंद मिळवत आहे. मी समाधानी आहे. माझं कुटुंब हे भरपूर मोठं झालेलं आहे. मला 3 मुली 1 मुलगा, प्रत्येकाला 2-2 मुलं मुली आहेत. म्हणजे साधारणतः माझ्याकडे साधारणतः एक मुलगा जो आहे त्याचं 3 वर्षापूर्वी लग्न झालं. यालाही मुलगा झाला, तो 3 महिन्याचा आहे. म्हणजे माझे जवळजवळ 7 नातवंड आहेत. कुटुंब भरपूर मोठं झालेलं आहे आणि त्यांच्याच मध्ये सगळा आनंद मी
मानत आहे. मी संपूर्ण समाधानी आहे. माझ्याकडून सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शरद राठोड सर, आमच्या सर्वांमध्ये ज्येष्ठ असणारे शिक्षक श्री होलवळे सर, विवेक पाटील सर आणि 1996च्या बॅचचे सर्व विद्यार्थ्यांनी बंधू भगिनी, शिक्षक दिनासारखाच आठवण्याचा कार्यक्रम गेट टुगेदर अलीकडं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो पाहतोय. जसं शिक्षक दिनाला महत्त्व आहे तसंच गेट टुगेदरच्या निमित्ताने प्रत्येक बॅच हे आपापल्या गुरुवारांची आठवण करून त्यांना अभिवादन करते, त्यांचं मनोगत घेते, आशीर्वाद घेते. तर मी काही तुम्ही जेव्हा एसीसीला होता त्यावेळेला मी या शाळेवर होतो, त्यावेळेला मी पुणे जिल्ह्यामध्ये होतो. 1982 सालापासून माझी सेवा पुणे जिल्ह्यामध्ये होती. चुकून मध्यंतरी अहमदभाई आपल्या या शाळेचे वरिष्ठ लेखनिक होते आणि त्यातील माझी भेट आणण्यात झाली. ते म्हणले, सर बालमटाकेले शिक्षक कमी तुम्ही येता का? त्यावेळी मी त्यांना विनम्रपणे सांगितलं, म्हणलं आत्ताच गावाकडे नको, माझं गाव इथं 2 किलोमीटर आहे. तुम्ही बरेच जण मला जरी ओळखत नसाल तर माझे तुम्ही बरेच परिचित आहात. पाटगाव माझं गाव आहे. सगळे अशोक असे बरेचसे त्या बॅचचे विद्यार्थी मला मी पाहतो, मी त्यांना ओळखतो. आणि गुरुवारी किंवा शुक्रवारी मला अचानक प्रवासामध्ये असताना फोन आला, शिंदे नामक कोणतरी विद्यार्थ्यांनी फोन केला, सर कार्यक्रम ठेवला आहे गेट टुगेदरचा आणि तुमची उपस्थिती आवश्यक आहे. म्हणजे किती सालची बॅच आहे? त्यांनी सांगितलं म्हणे 96 सालची. आणि म्हणलं त्यावेळेला मी या शाळेवर नव्हतो. आणि असं नक्की आम्ही सर्व आजी माझे मुख्याध्यापक शिक्षक सर्वांना आम्ही आमंत्रित केले, तुम्ही पण उपस्थित राहा. तर मी होकार दिला आणि मी शक्यतो गेट टुगेदर कार्यक्रम चुकवत नाही. आजही थोडासा उशीर झाला पण चुकवणार नव्हतोच मी कार्यक्रम. असं शालेय जीवनामध्ये असताना मुलींच्या मैत्रिणी, मुलांचे मित्र, मुलांचे त्यावेळेचे शिक्षक, त्यांचं शिकवणं, कदाचित त्यांचे हावभाव, कदाचित नक्कल ही विद्यार्थ्याकडून सारखी होत असते. त्यामध्ये अगदी भरपूर ओतप्रोत प्रेम भरलेलं असतं. ते आपल्या आवडते असतात आणि त्यामुळं आपण त्यांची एवढी घनिष्ठता बाळगतो. आता तुमचेच वर्गमित्र सूर्यकांत शिंदे हे त्यावेळेला तुमचे वर्गमित्र त्यांनी जे भाषण केलं तुम्ही त्यावेळेला चांगली दाद दिली. हे जे तुमचे गुण आहेत हे प्रत्येकाकडे असतात, फक्त काहींचे सुप्त असतात, काहींचे थोडेसे दिसून येतात लगेच. मनामध्ये प्रत्येकाचे काही ना काही गुण असतातच. आणि हे तुमचे जे गुण आहेत हे तुमच्यासाठी, शेजाऱ्यासाठी मिनिटाचा राहिलाय. बैठे सावधा. मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ, मावळतीच्या सूर्याकडून हाच घ्यावा अर्थ. पुन्हा नव्याने उगवता येते जर मनगटात असेल सामर्थ्य. मी आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राठोड सर यांना विनंती करतो, यांनी मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावेत. त्या बंधू भगिनींनो, तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचे काय गुण होते, काय खोड्या होत्या, कसे होते सगळं आठवतं तुमच्या चेहऱ्याकडे पाहून.
आज तर इतका आनंद झालाय मला की आता काय सांगायचं ते वर्णन करता येत नाही. बाळांनो, मी मुख्याध्यापक नाही झालो, मला बरेच वेळेस चान्स आला मुख्याध्यापक सर. मला वर्षातून 2 वेळेस जिल्हा परिषदेला शिक्षण अधिकाऱ्यासमोर हजर राहून सांगायचं माझ्या कौटुंबिक अडचणीमुळे मी मुख्याध्यापक पद घेऊ शकत नाही. कारण मुख्याध्यापक झाला असतो तर तिथं म्हणजे खुर्ची सोडावं लागत नाही, ते कागदपत्र ते. ही जनता दिसत नाही ना. खेळीनेळीनं जीवन जगलो तुमच्या बरोबर शेवटपर्यंत, रिटायर होईपर्यंत. जास्त काम असतं, मुख्याध्यापक म्हणजे काम थोडं कमी होतं, परंतु जे काही आनंद विद्यार्थ्यात मिसळून आहे तो आनंद दुसरा नाही. आता काही मुली आल्याने एक मुलगी, आता ती एक जोक सांगितला होता त्या काळातला, ते वय वेगळंच असतं. आता शेख मुबारक मुबीनाने सांगितला होता, त्यावेळेस ती होती 5वीला, इकडं सायन्स हॉलमध्ये वर्ग होता. आत्ताच आला गेलो तुम्ही. ते म्हटले सर तुम्ही एखादा जोक सांगा. मी सांगितलं, नंतर तिला स्फूर्ती निर्माण झाली. ती काय म्हटली, एकदा शिक्षक आले गणिताचे आणि एका विद्यार्थ्याने गणित सोडवलं नव्हतं, त्याचं नाव होतं चड्ड्या, आणि बाकीच्यांनी तेवढ्यानी सोडवलं, बाकीच्यांनी काही सोडवलं नाही. मग सर म्हटले चड्ड्या सोडून बाकी सगळे उभे राहा. हसून खेळून जीवन हे महत्वाचं आहे. माणसाच्या जीवनामध्ये अनेक, तुम्हाला सांगतो प्र.के. आत्रेने काय सांगितलं, माणूस जन्मल्यापासून मरेपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत अनेक प्रॉब्लेम, चिंता, अनेक गोष्टी. परंतु हे जीवन जगण्याचं जर आपल्याला कोणतं साधन असेल तर विनोद. आता समजा नवरा बायको असेल, जायचंय कुठं प्रवासाला, गाडी चुकली, तुझ्यामुळे गाडी चुकली, असं नाही म्हणायचं. असं किंवा एखादा ऐन वेळेस प्रवासाला जाणे, ऐन वेळेस एखादा मित्र येतो, काय चाललं रे, कस काय, मग ते चहा पाणी भानगडी, मग ती म्हणते तुमचा मित्र आला, चहा पाणी, याच्यामुळे वेळ झाला. असा तगादा करीत बसायचं नाही. एक गेली ना दुसरी गाडी यायची, नो टेन्शन ॲट ऑल. अशा पद्धतीने माणसाने जीवन जगलं पाहिजे. तुम्ही सगळे हजर राहिलात. विशेष म्हणजे मी प्रीतम आणि तात्यांना मी त्यांचा आभार मानतो. लांबून आले, आपल्या इथले येत नाही. तो काल सुद्धा भरपूर मुलं आली, पण गावातली सुद्धा येत नाही. त्यांना काय बंद रे पण बाय सांगत असते, बायका म्हणत तुम्हाला समजतं का, कापूस आला याचायला निघाले आपले कोणीकडे बी, पण तुम्ही काय कोणाच्या ताब्यात नाही इथं आलेले. आणि तुम्हाला सुद्धा लय बंधन असतं, पण यू आर फ्रीली इन युअर लाईफ अँड फॅमिली. त्यामुळे तुम्ही इथं आल. तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, कारण अनेक अडचणीतून तुम्हाला इथं यावं लागत. हे काही निघाले आपले, हे जातो विकून येतो, किती बंधन. आताच आलो, तिकडे पुढे गेला मग ते बरोबर साठ्या मारायला. तर बाळांनो, मी तुमच्यामध्ये राहिलो, तुम्ही आलात, आणि आता असं वाटतं जुन्या आठवणी येतात. जर काही शाळाच भरली रे नाही, की नाही. मी तुम्हाला 5वीला इंग्रजी शिकवायला होतो, म्हणजे कसं इंग्रजी वाक्य रचना वगैरे, स्पेलिंग सुद्धा लय मारून उपयोग नाही ना, मारावं तर शाळा सोडून देते. म्हणून 10 पैकी 2 पाठ करा, नाही आले 1 पाठ करा, पण पाठ करा. अशा प्रकारे तू हे पहा, नोकरी लागलीच पाहिजे. हे पण शेतकरी चांगले आनंदाचे, व्यवसाय करणारे आनंद. भगवंताने प्रत्येकाला काहीतरी गुण दिलेला आहे त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये, सर्व्हिस पेक्षा हे उद्योजक भारी आहेत. अभ्यासात डोकं नाही चाललं, परंतु तुम्ही प्रॅक्टिकली हुशार आहात. एक जुनी म्हणे ना, बोलणाऱ्याचं हुलकं विकत संजू आहे की नाही, अन्न बोलणाऱ्याचं गहू विकत नाही सुपत. हल्ली बोलका पाहिजे, आणि सांगणारा पाहिजे, पटवून देणारा पाहिजे, झलक मारणारा पाहिजे, तरच खरे. बसला आपला अमुक काही उपयोग नाही.
बदलल्या परिस्थितीप्रमाणे आपण सुद्धा बदलायला पाहिजे. आता वेळ झाली, भुका लागल्या, मग थोडंच बोलत असतो, कारण कसे शेवटी अध्यक्ष म्हणून अन्य बोलतच नाही अध्यक्ष राहिलं तरी, कारण तुम्ही म्हटलं की आपोआप स्फूर्ती येते ना, जुने आठवणी जाग्या होतात ना, कोणाला काय अडचण होती त्यावेळेस, आता काय परिस्थिती. तर तुमचं भावी आयुष्य सुखात समाधानाने राहो आणि निरोगी राहो, निर्व्यसनी राहो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. द्यायचं आहे तरी आपले गुरुजन वर्ग आपल्यासाठी त्यांचा अमूल्य वेळ देऊन आपल्यासाठी आलेले आहेत. सर आलेले आहेत, पण काही आले नाहीत, येऊ शकले नाहीत. आणि आपल्याला जे शिकवायचे होते सर्व सरांच्या आठवणी आज आपल्या ताज्या झालेल्या आहेत. मी मगाशी नाव घेणार होतो पण ती विसरून गेलो मी. तर आपल्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मागण्यासाठी मी आपले अशोकजी गुंजाळ यांना आमंत्रित करतो. झाला प्रहरदार कार्यक्रम, झाला पहरदार, भाषणही झाली जोरदार, उचलला श्रावणाचा भार. मित्रमैत्रिणी तेव्हा चांगलेच पाहिजे सर्वांचे आभार, मानलेच पाहिजे सर्वांचे आभार. आज आपल्या स्नेह मेळाव्याला सर्व गुरुजन वर्ग आणि आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन हजर राहिलात. या कार्यक्रम यशस्वी पूर्णपणे पार पाडायचं श्रेय आपल्या ग्रुपमधील सर्व मित्र आणि मैत्रिणींचं आहे. या सर्वांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. वक्त्यांच्या विचाराने दिला सोहळ्याला दर्जा, वक्त्यांच्या विचाराने दिला सोहळ्याला दर्जा, सर्वांच्या टाळ्यांनी दिली सोहळ्याला या ऊर्जा. करूयात आता सांगता शब्द नकोत फार, करूयात सांगता शब्द नकोत फार, आपण आलात आपले मनापासून आभार. सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम संपला असा जाहीर करतो आणि सर्वांनी जेवण करून जायचंय ही विनंती. पुन्हा एकदा आभार. सरांनी यायचंय, सर्व मुली विद्यार्थी विद्यार्थिनी सर्वांनी एक